कासवांची तस्करी करताना नशिराबाद येथील तिघांना वन विभागाच्या पथकाने पकडले। या प्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद नशिराबाद अशी या संशयितांची नावे आहेत। शहरातील मुंबई नागपूर महामार्गावरील कालिका माता मंदिराच्या पुढे कासवांची विक्री करणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाचे उपसंचालक योगेश वरकड यांना मिळाली। त्या अनुषंगाने उपवनसंरक्षक प्रवीण ए, सहाय्यक वनसंरक्षक UM बिराजदार यांना कारवाईच्या सूचना केल्या। त्यानुसार त्यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव, नितीन बोरकर, वनपाल योगेश दीक्षित, संदीप पाटील, वनरक्षक भागवत तेली, अजय रायसिंग, हरीश थोरात, दीपक पाटील, गुलाबसिंग ठाकरे, भगवान चिम यांच्या फिरत्या पथकाने शहरातील कालिका माता मंदिराजवळ सापळा रचला। तेथे संशयास्पद वाटणाऱ्या संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद यांची विचारपूस केली। त्यांच्याकडे 3 कासव मिळून आले। त्यांना पथकाने ताब्यात घेतले। मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई व उमेश पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। तिघांविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक वनसंरक्षक बिराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर तपास करीत आहेत।